व्हिडिओ विशेषतः मी NGOंना एखादा विषय समजून घेण्यासाठी ब्रीफिंगचा कसा उपयोग होतो ते सांगण्यासाठी ते तयार केलेलं आहे. आणि त्यांना मी सांगितलं की मंत्रालयामध्ये 40 वर्ष काम करताना 4था-5वा वर्ग सुद्धा पास असलेले मंत्री लोक सचिवांवर कसं राज्य करतात आणि खरोखरच ते सचिवांपेक्षा बुद्धिमान आहेत म्हणूनच राज्य करू शकतात. तर हा मी स्वतः अनुभव घेतला आणि स्वतः तो अनुभव घेतल्यामुळे मला तो सर्वांना आयुष्यात एक केस स्टडी झाली सांगण्यासारखी. आणि हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना इतकंच काय तर प्रत्येक पालकाला उपयोगी असा हा व्हिडिओ होईल. म्हणजे आपल्या मुलाला वळण लावण्यास, शिक्षण देण्यास किंवा त्याची पात्रता ओळखण्यास, त्याचा उत्साह, चैतन्य, सामाजिक प्रश्न ओळखून घेण्यास उपयोग होतो. तर कहाणी अशी होती की मी त्या मंत्र्यांचं नाव घेत नाही, परंतु मला त्या जवळपास 1997-98ला रामदेव बाबाचा जेव्हा काळ सुरू होता तर एक पहिलवान मंत्री होते. सतत त्यांच्या त्या रूममध्ये ते मोठे मोठे लाकडी ठोकळे आणि सकाळी त्याचे ते उलटे सुलटे फिरवणं, लुंगीवर ते रामदेव बाबासारखं राहणं असं त्यांचा स्वभाव. तर मी त्यावेळेस ते तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं आणि योगासनं फार प्रसिद्धीला आले होते. तर आमच्या भागातले ते मंत्री असल्यामुळे आणि माझे थोडेसे इतर लोकांच्या परिचयातले असल्यामुळे मला तिथं त्यांना योगासनं माहीत करून द्यायचं, शिकवायचा असा योग आला. आणि त्यानिमित्ताने मी 7-8 दिवस त्यांच्या बंगल्यावर गेलो, त्यांना ते सांगून पाहिलं. अर्थात ते त्यांच्या व्यस्त प्रोग्राममुळे पुढे काही त्यांनी फार केलं नाही, पण एक प्रसंग असा होता की सकाळी 9, 10, 11 दरम्यान मी त्यांना त्यांच्या बंगल्यावरती योगासनं सांगायला गेलो आणि तेव्हा एक सचिव आले. एक फाईल होती आणि सचिवांचा एक आग्रह असा होता की साहेब फक्त सही करून टाका आणि ह्या व्यक्तीची काही मागणी मान्य करता येत नाही असा तो आशय होता. आणि मंत्री लोक हे खरोखर जरी पुस्तकी निरीक्षक असले, गुणवान आणि इंटेलेक्च्युअल फार असतात, जिज्ञासू असतात, तळमळीचे असतात. त्यांनी विचारलं की काय प्रकरण काय आहे. तर मी धरणाचं आणि गावाचं पण नाव बदलतो. तर ते बोलले साहेब हे असं एक समजा धरण आहे या जिल्ह्यातलं आणि याच्यावर या पाण्यावर 15,000 हेक्टर सिंचन होतं आणि आपण ऑलरेडी 25,000 हेक्टरला परवानग्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या व्यक्तीला 100 एकरला पाणी परवानगी देता येत नाही. तर ते सही करा आणि देऊन टाका फाईल. म्हणजे पहा आता सकृतदर्शनी किती योग्य वाटतं. आणि इथं नुकतेच मंत्री होऊन 7-8-15 दिवस झाले असतील. तर मग हे त्यांचे ते लाकडी दांडकी फिरवणं चालूच. आणि मग म्हणतात का हो म्हणजे नेमकं तुम्हाला कसं समजते हो धरणात 15,000 एकरला पाणी हे होतं म्हणून. आता सचिव म्हणून वाटलं की त्यांच्यावर किती सर्व इंजिनियर आहेत. ते बोलले साहेब धरणाचा साठानं 7 MCFT आहे आणि तो दरवर्षी 5 MCFT पर्यंत धरण भरतं. आता हा 4था वर्ग मनुष्य पास म्हणतात बरं MCFT म्हणजे काय हो. आता मी त्या पाटबंधारे खातात होतो त्याच्यामुळे मला ते बरेचदा असं माहीत पडलं होतं. तर मी त्यांना ग्रामीण भाषेत सांगितलं. म्हटलं मंत्री साहेब ते नाही का पार्ले बिस्किटचे अर्ध्या साईजचे पुढे येतात, 1 फूट उंच, 1 फूट रुंद, 1 फूट लांब. हो. तर म्हटलं तो एक डबा म्हणजे 1 घनफूट. ते सचिव हां बरोबरच आहे ते 1 घनफूट. म्हटलं साहेब असे 1 लाख डबे जर एकावर ठेवले तर ते म्हटलं तर 1 लाख घनफूट. आणि असे म्हटलं 10 लाख की काय 100 लाख डबे जर ठेवले 10 लाख तर ते होतात म्हटलं 1 मिलियन घनफूट. आणि असे म्हटलं 1 मिलियन घनफूटचे 6 गंजा बाजूला ठेवल्या की त्यासाठी म्हटलं 6 मिलियन घनफूट MCFT पाणी उपलब्ध आहे.
प्रत्यक्षात त्या धरणात तसे 10 लाख घनफूटचे डबे बसू शकतात. असं मग मंत्र्यांना आनंद वाटला की धरणात पाणी इतके डबे भरू शकतं, त्यातले तितके आलेलं आहे. बरं मग ते बोलले तुमचं म्हणणं आहे की 15,000 एकर त्याची क्षमता आहे आणि तुम्ही 25,000 एकरला हे दिला. हो साहेब. आणि मग मंत्र्यांनी असा एक प्रश्न काढला की मी सुद्धा एकदम मला आनंदानं चकित झालो मी आणि चैतन्य वाटलं. तर ते बोलले बरं का हो, मग आता 15,000 एकरच्या ऐवजी तुम्ही 25,000 एकरला पाणी दिलं तर प्रत्यक्ष इरिगेशन किती होते मागच्या 5 वर्षापासून? मग मात्र त्या सचिवांचा चेहरा थोडा हे झाला. तर नाही साहेब, होतं 3,000 एकर, 4,000 एकर, 5,000 वर्षापूर्वी 2,000 एकर होतं, तर यावर्षी 5,500 एकरपर्यंत पोहोचला. म्हणजे पहा. मग मंत्री बोलले की म्हणजेच मग आपलं 9,500 एकरचं पाणी शिल्लक राहत असेल. हो म्हणे साहेब, आपण त्या परवानग्या दिलेल्या आहेत. मग म्हणे असं करा, त्या फाईलवर असं लिहा की मंत्री महोदयांशी चर्चा केली आणि आज जरी 15,000 एकर क्षमतेचं पाणी असलं आणि 25,000 एकरला परवानग्या दिलेल्या असल्या तरी मागील 5 वर्षापासून 2,000 ते 5,500 एकरपर्यंत सिंचन झालेलं आहे. तेव्हा हे सिंचन जेव्हा पूर्ण 15,000 एकर होईल आणि त्यानंतर ते उरलेले 10,000चे लोक आहेत त्यांची मागणी बंद होतील, त्यानंतर तुमची मागणी बंद करण्यात येईल, तोपर्यंत तुम्हाला पाणी परवानगी देण्यात येत आहे. म्हणजेच आता पुढचे 30 वर्ष तरी तो पाणी काही ते म्हणजे क्षमता वाढू शकत नाही. लोक काय करतात, आपला नंबर राहायला पाहिजे म्हणून घे सँक्शन आणि तेव्हा शासनाने काय मागितलं दिलं. तर अशा रीतीनं ती निगेटिव्ह फाईल त्यांनी पॉझिटिव्ह केली आणि आपल्या उपक्रमशीलपणे तो विषय समजून घेतला. तर आता हे म्हणजे सोन्याचे चमचे पोरांच्या तोंडात देऊन जे विद्यार्थ्यांना आपल्या ट्युशनला टाकतात, शाळेत टाकतात आणि बस असं वाटतं की पोरगं ट्युशन गेलं त्या डोक्यात ते जातच. प्रत्यक्षात पोरगं न्यूनगंडानं, पैशानं वगैरे अनेक गोष्टींनी अस्वस्थ असतं आणि बाप मात्र आपले मनोरे तोडत राहतात. तर पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना हे असं जे ब्रीफिंग टेक्निकनं विषय समजून घ्यायची पद्धत आहे ती पहिले स्वतः अवलंबात आणावी आणि मग ती जीवनात मुलालाही शिकवावी, त्याला वेळोवेळी त्याचं हे पाहावं. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सुद्धा ही टेक्निक अवलंबात आणावी आणि आपलं ज्ञान वाढवून एक चांगल्या रीतीनं विषय समजून घ्यावा. म्हणून मी हा मुद्दाम व्हिडिओ तयार केला. इथं मी थांबतो आणि हे जे NGO वगैरे आहे त्यांना मी नुकताच एक अभ्यास दिलेला आहे. त्यांना म्हटलं की तुम्ही समजा 20 लोक आहात तर किमान तुम्हाला जे काय वाटेल तुम्ही तुमचे 40, 50, 100 प्रश्न काढा, मला व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे तुम्हाला तो विषय समजेल. नाही तर मी विषय लादला, तुम्ही हो म्हणणार, इंटरेस्ट असो नसो आणि विसरून जाणार. एवढं मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.